नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. या जगात काही अशा गोष्टी आहेत का ज्याचं उत्तर विज्ञानाकडे सुद्धा नाही? कारण विज्ञान प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागतं, पण काही घटना अशा घडतात ज्या फक्त अनुभवाच्या लागतात. आणि जेव्हा विषय येतो श्री स्वामी समर्थ यांचा, तेव्हा लाखो भक्त एकच गोष्ट सांगतात: स्वामी आजही आहेत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे असे काही चमत्कार ज्यांचे उत्तर आजपर्यंत विज्ञानाकडे नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची घटना तुमचा विचार पूर्णपणे बदलून टाकेल. नंबर 1. मनातल्या गोष्टी स्वामींना कशा कळायच्या? मित्रांनो, अनेक जुन्या कथांमध्ये आणि अनुभवामध्ये एक गोष्ट वारंवार सांगितली जाते. लोक काहीही न बोलता स्वामी समोर जायचे आणि त्यांच्यासमोर मनातलं बोलायचे. कोणाचं कर्ज, कोणाचा आजार आणि कोणाच्या घरातील समस्या स्वामी काही सेकंदात सांगायचे. पण मित्रांनो, आता विज्ञान काय सांगतं? विज्ञान म्हणतं एखाद्या व्यक्तीचं मन वाचणं जवळजवळ अशक्य आहे. पण मग हजारो लोकांनी एकसारखे अनुभव का सांगितले? मित्रांनो, हा फक्त योगायोग होता का स्वामीकडे खरंच काही दिव्य शक्ती होती? आजही अनेक भक्त सांगतात, मी मनात प्रश्न विचारला आणि काही वेळात उत्तर मिळालं. नंबर 2. स्वामींच्या नावाने संकटातून वाचलेले लोक. मित्रांनो, भारतात अशा हजारो घटना सांगितल्या जातात जिथे लोक मोठ्या अपघातातून, संकटातून, मृत्यूच्या दारातून वाचले आणि त्या क्षणी त्यांच्या तोंडातून एकच नाव बाहेर आलं होतं: श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कोणाचा ब्रेक फेल झाला, कोणाचा मोठा अपघात टळला, कोणाला अचानक मदत मिळाली. आणि विज्ञान इथे काय सांगतं? विज्ञान म्हणतं हा योगायोग आहे. पण मित्रांनो, प्रश्न असा आहे, एकाच नावाशी इतके अनुभव जोडलेले का आहेत? ही फक्त मानसिक ताकद आहे की त्या नावात खरंच काही ऊर्जा आहे? मित्रांनो, आता नंबर 3. स्वामींचा घरात फोटो आणि घरातील बदल. मित्रांनो, अनेक भक्त सांगतात घरात सतत भांडणं व्हायची, नकारात्मक वातावरण असायचं, भीती वाटायची. पण घरात स्वामींचा फोटो आणला, जप सुरू केला आणि वातावरण बदलायला लागलं. मित्रांनो, आता काही लोक म्हणतील हा फक्त मनाचा खेळ आहे. पण मित्रांनो, विज्ञानात सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी आणि सायकोलॉजीवर संशोधन झालं आहे. जेव्हा मनाला आधार मिळतो तेव्हा माणूस शांत होतो. पण प्रश्न इथे असा आहे, फक्त एका नावाने किंवा एका फोटोने इतका मोठा बदल कसा होऊ शकतो? मित्रांनो, आता नंबर 4. स्वप्नात दिसणारे स्वामी. मित्रांनो, ही घटना खूप लोक सांगतात की स्वामी त्यांना स्वप्नात दिसले. कोणाला संकटांची सूचना आधी स्वप्नात दिली, कोणाला मार्ग दाखवला, तर कोणाला धीर दिला. पण मित्रांनो, काही दिवसांनी ती गोष्ट खरी झाली. मित्रांनो, आता बाजू येते विज्ञानाची. विज्ञान काय म्हणेल? मित्रांनो, विज्ञान म्हणतं स्वप्न ही आपल्या मेंदूची प्रक्रिया असते. पण मग खरंच काही स्वप्न कशी खरी ठरतात, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. मित्रांनो, आता नंबर 5. अक्कलकोटमधील विचित्र अनुभव. मित्रांनो, अक्कलकोटे येथे आजही लाखो भक्त जात असतात आणि अनेक लोक एकच गोष्ट सांगतात: तिथे गेल्यावर एक वेगळीच शांतता जाणवते. काही लोकांना अचानक डोळ्यात पाणी येतं, काही लोकांना मन हलकं झाल्यासारखं वाटतं. मित्रांनो, आता विज्ञान म्हणेल हा इमोशनल इफेक्ट आहे. पण मग लाखो लोकांचा एकसारखाच अनुभव का येतो? मित्रांनो, नंबर 6. स्वामींचा जप आणि मानसिक शक्ती. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ हा जप अनेक लोक रोज करतात आणि अनेक भक्त सांगतात त्यामुळे त्यांची भीती कमी झाली, ओव्हर थिंकिंग कमी झाली आणि मन शांत झालं. विज्ञानात मेडिटेशन आणि चॅन्टिंगवर संशोधन झालं आहे. जपामुळे मेंदू शांत होतो, स्ट्रेस कमी होतो. पण प्रश्न इथे असा आहे, फक्त स्वामींच्या नावानेच इतके लोक इमोशनली कनेक्टेड का आहेत? मित्रांनो, आता नंबर 7. सर्वात मोठा चमत्कार, बदललेलं आयुष्य. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का सगळ्यात मोठा चमत्कार कोणता आहे? हवेत उडणं नाही, भविष्य सांगणं नाही, तर एका तुटलेल्या माणसाला पुन्हा उभं करणं. मित्रांनो, अनेक लोक सांगतात ते पूर्णपणे हरले होते, नैराश्यात होते, त्यांना कोणीच नव्हतं. पण स्वामींच्या नावाने त्यांना जगायची ताकद मिळाली आणि कदाचित हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. मित्रांनो, विज्ञान खूप मोठं आहे, पण विज्ञानसुद्धा आजपर्यंत प्रत्येक गोष्टीचं उत्तर देऊ शकलेलं नाही. आणि मित्रांनो, ही श्रद्धा अनुभवातून तयार होते.
मित्रांनो, कदाचित काही लोकांसाठी हा फक्त योगायोग असेल, पण लाखो भक्तांसाठी स्वामी म्हणजे विश्वास. मित्रांनो, जर तुम्हाला कधी स्वामींचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मित्रांनो, तुमच्या अनुभवावर आपण एक नवीन व्हिडिओ तयार करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका. कारण मित्रांनो, आपण इथे असा स्वामी रिलेटेड कंटेंट आणत असतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपले यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.